धन्यवाद। दुसऱ्या डावाला सुरुवात, पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक क्लासिकल अंदाजामध्ये फरदीनच्या बॅट मधून 4 चौकार। एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र खेळलाय आणि इकडे जर पाहिलं तर चौकार। यावेळेला समोर मिड ऑनच्या डोक्यावरून फरदीनच्या बॅट मधून आलाय फटका, सीमा रेषा पार, षटकार। खेळला जातोय, शरीर यष्टी महत्वाची नाहीये, तो टायमिंग आणि त्या टायमिंगच्या जोरावरती इथे ठोकलेला हा षटकार आहे। चौकार, षटकार आणि पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची यावेळेला आणखीन एक, याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, पाहूयात किती लांबवर जाईल। फरदीन यांच्या बॅट मधून आलेला हा फटका सीमारेषेच्या पारच जातोय, 4 धावा आल्यात। सुमेन टेकळे यांचा जो रोल आहे सिंगल डबल मध्ये जास्तीत जास्त स्ट्राइक्स फरदीन यांना देण्याची, मी मगाशी सांगितलं की जो फॉर्म मध्ये त्याला स्ट्राइक जास्त मिळणं गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्ही धावा सुरुवातीला बनवता अथवा त्या धावेंचा पाठलाग करता त्यावेळेस आपल्या प्रमुख बॅटरला स्ट्राइक। फरदीन यावेळेला खूप टप्प्याचा बॉल आणि यालाही सीमारेषाच दाखवताना पाहायला मिळत आहेत। फरदीन चौकार। मॅच मध्ये देखील अफलातून स्पेल इथे हाताळला, परंतु फरदीन काय फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर। जर अलीकडचं जर क्रिकेट आपण पाहिलं ना तर अलीकडच्या क्रिकेट मधील मिस्टर 360। यावेळेला आणखीन एक फटका जो मात्र सर्कलच्या वरून खेळतायत फरदीन काझी, याला सुद्धा दिशा दिली आहे। ज्या ठिकाणी हा फटका खेळला पाहिजे अगदी त्याच ठिकाणी बरोबर हेरून इथे हा फटका खेळला जातोय। 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि मिडॉनच्या दिशेने पहिलाच बॉल, फरदीन काझी अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी, 6 रन, सिक्सर। षटकाराने केले जात आहेत आणि या 6 धावा किती महत्वाच्या आहेत, अगदी ते डिस्टन्स ते कमी केलं जात आहे। 23 चेंडू आणि त्या दरम्यान 19 धावे। फरदीन काझी पाहिलं मिड ऑफ आतमध्ये, त्याच्या डोक्यावरून जशी फिल्डिंग तशी बॅटिंग होते। फरदीन मुंबईचा वंडर बॉय खेळतोय। संरक्षण जसं लावलंय त्याला अनुसरूनच बॅटिंग इथे केली जाते। एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या डोक्यावरून अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी 4